तर मित्रांनो, दिव्या शिंदे ही नुकतीच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले. तर कशामुळं बाहेर पडले हे मी तुम्हाला सांगते. हे तर होणारच होतं. ज्या दिवशी मी बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरला हिला पाहिली त्याच दिवशी माझी सटकली आणि म्हणून हा शो मी यावेळी पाहिला नाही. आत्तापर्यंतचा एकही एपिसोड मी पाहिला नाही. पण थोड्या वेळापूर्वी मी ही बातमी पाहिली आणि नेमकं प्रकरण काय हे जाणून घेण्यासाठी मी या एपिसोडचा हा सीन पाहिला. तेव्हा ही दिव्या जे काही बोलली ते ऐकून तर तीव्र सनक डोक्यात गेली. कितीतरी मोठं गंभीर स्टेटमेंट तिने दिलं आहे. तिचं वाक्य होतं की मी बाहेर सरकार म्हणून वावरते आणि हातात तलवार ठेवते. भले ती तलवार घरी असेल तर याचा अर्थ असा नाही की मी इथल्या गोष्टी विसरेल आणि बाहेर जाऊनही मी तलवार चालवीन. ती तलवार कोणावर चालवीन हे डिपेंड करतं की तुम्ही कुणी माझ्याशी कसे वागताय. यावर सगळ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं तरी ही तिच्या धमकीवर ठाम होती. तिला सगळ्यांनी समजवलं. बिग बॉसने तर कितीतरी व्यवस्थित प्रेमाने रिस्पेक्टफुली समजवलं तरी ही तिच्या धमकीवर ठाम होती. जेव्हा राकेश बापट तिला बोलला, दिव्या ॲक्सेप्ट कर, हे खूप चुकीचं बोललीस, त्यावर ही निर्लज्ज पोरगी खुशाल दात काढते नि बोलते, अरे मी बाहेर अशीच बोलते. त्यावर तो इतकाही बोलला, जर तू बाहेर सुद्धा अशीच बोलत असशील तर हे चुकीचं आहे. ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ते तूच गर्वाने सांगतेस. म्हणजे ही सरळ सरळ असं बोलते की तुम्ही बाहेर या, तुमचा मर्डर करते. हा गेम शो आहे, वाद होणार, बोललं जाणार, पण सरळ शो पुरतं. पण ही बाहेर जाऊन अशी कृती करणार असेल तर याचं समर्थन होऊच शकतं. असल्या गुन्हेगारी वृत्तीच्या बाईला वाघीण म्हणायचं. असली माणसं बाबासाहेबांच्या विचाराचे अनुयायी असूच शकत नाहीत. असल्या वृत्तीची माणसं म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांची उघड उघड विटंबना होय. इतकं सगळं होऊनही तिला कळत नव्हतं की तिने किती मोठा गंभीर गुन्हा केलाय. खरं तर तिच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. पण काही लोक ना तिचं या वागण्याचंही समर्थन करतात. समर्थन करणाऱ्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे इतक्या गंभीर गुन्ह्याचं समर्थन करताना. एकतर ही दिव्या मला आधीपासूनच आवडत नव्हती. हिचा एक व्हिडिओ पाहिला होता ज्यात तिने महापुरुषांच्या बरोबरीने स्वतःचा फोटो मिरवणुकीत मिरवला होता. लोकांनी या गोष्टीवर टीका केली. सांगितलं तिला की तू तेवढी कर्तबगार नाहीस की बाबासाहेबांच्या बरोबरीनं स्वतःचा फोटो ठेवशील. तर हिचं उत्तर होतं की जळली का? तुमची जळली. जिप्सीमधून फिरायचं, पुढे मागे जिफऱ्या वाढवलेली पोरं, ते पण निळे झेंडे घेऊन ही स्वयंघोषित सरकार बनून फिरणार, सगळ्यांवर दादागिरी करत. आणि हिच्या दादागिरीला, गुंडगिरीला हिचे समर्थक वाघीण म्हणून संबोधणार. अरे काय चाललंय? काय थोडी तरी विचार पातळी आहे की नाही? हिचं समर्थन करणाऱ्यांना महापुरुषांचे विचार पुढे घेऊन जाणारी मी मुलगी आहे आणि संविधानाने चालणारी आहे असं हजारदा बोलून दाखवते. आज जे वागली त्यावरून तर तिने महापुरुषांच्या विचारांचा नॅशनल टेलिव्हिजनवर अपमान केला. अख्ख्या समाजाला मान खाली घालायला लावली. एवढ्या मोठ्या शोमध्ये संपूर्ण महाराष्ट्रासमोर अख्ख्या समाजाचे धिंडवडे उडवले आणि सगळ्यांना बोलायला निमित्त दिलं की ही लोक अशीच असतात. काही लोक बोलतात बिग बॉस आपल्या लोकांना वर येऊ देणार नाही, जातीवादी आहे. तर त्यांना माझं सांगणं आहे की त्या शोमध्ये ती एकटीच मागासवर्गीय दलित नाही, अजून पण सदस्य आहेत. फक्त त्यांनी त्यांच्या जातीचा गाजावाजा केला नाही. हिने केला म्हणूनच तुम्हाला तीच फक्त दिसली. खरंच मेकर्स जातीवादी असते तर सूरज चव्हाण विजेता झालाच नसता.
अभिजित सावंत सुद्धा तिथपर्यंत गेला नसता. पॅडी कांबळे सुद्धा शो मध्ये दिसलाच नसता. किरण माने, उत्कर्ष शिंदे, सुरेखा पुणेकर, वैशाली माडे, अजूनही बरीच नावं आहेत. इतकंच नाही तर शोच्या मेकर्स टीममध्ये निम्म्यापेक्षा जास्त लोक हे जय भीमवाले भरलेच नसते. शोला आणि मेकर्सला नाव ठेवताना आधी बॅकस्टेज माहिती काढा, मग बोला. एकतर तिची कुणीही जात काढली नव्हती. त्यामुळे हे आरोप तुमचं अज्ञान सिद्ध करतं. मला बरेच लोक म्हटले की तू जातीची असून दिव्याला सपोर्ट करत नाहीस. पहिली गोष्ट तर मी कुठल्याही एका विशिष्ट जातीची नाही. माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट सुद्धा नाही. दुसरं म्हणजे केवळ जातीची आहे म्हणून मी सपोर्ट करणाऱ्यातली नाही. मला ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीची ॲबिलिटी खूप महत्त्वाची वाटते. आणि ही दिव्या तर कुठल्याच बाजूने हा शो डिझर्व करत नव्हती. मुळात तिला इतकं डोक्यावर घेऊन नाचणंच डिझर्व करत नाही. आणि बिग बॉसने केवळ हाच रिॲलिटी चेक तिच्या समर्थकांना देण्यासाठीच तिला शोमध्ये घेतली असावी. बाबासाहेबांचं नाव वापरून हिने फक्त प्रसिद्धी मिळवली नाही. त्यांना तिने कधी वाचलं नाही. तिने त्यांचे विचार अंमलात आणले नाही. तिने बाबासाहेबांना कधी समजून घेतले. तर असं नाही आहे, हा लेख आता मी स्वतः म्हणजे वाचला म्हणजे मी लिहिलाय असं नाही आहे बरं का. मी फेसबुकवरून एका पेजवरून घेतलाय. त्या पेजचं नाव काय आहे काय नाही मला माहिती नाही बरं का. पण खरं तर मला म्हणजे जातीबद्दल पण नाही बोलायचं किंवा मला कशाबद्दलच नाही बोलायचं. पण हा लेख होता तो जरा म्हणजे बघू आता म्हणलं प्रतिक्रिया काय येत आहेत वगैरे, कमेंट काय येत आहेत, ह्याच्यासाठी मी हा लेख पुढं प्रेझेंट केला. तर मला कोणालाही नावं ठेवायची नाही किंवा मला कोणालाही वाईट म्हणायचं नाही आहे किंवा मला कोणालाही दुखवायचं नाही आहे किंवा कोणत्याही जातीला मला काही बोलायचं नाही आहे. आणि खरं तर हिनं खूप चांगली कामं पण केलेत बरं का. माणूस चांगलं काम म्हणतात ना, माणूस चांगलं काम लक्षात ठेवत नाही, पण एक वाईट काम करतो ना तेच माणूस लक्षात ठेवतो. खरं तर असं आहे बरं का. आणि खरंच हा लेख मी स्वतः लिहिलेला नाहीये, मी पण फेसबुकवरूनच तो घेतलेला आहे कॉपी करून. आणि मला कोणाला वाईट बोलायचं नव्हतं किंवा खरंच त्या शोमध्ये ना ही परिस्थिती झालेली आहे की धमकी, नॅशनल टेलिव्हिजनवर धमकी देणं म्हणजे हे चुकीचं आहे बरं का. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.